नमः शिवाय. ओम नमः शिवाय. खरोखरच नारद महामुनीने सांगितल्याप्रमाणे या शिव मंदिरापर्यंत आमचं आगमन झालंय. खरं या शिवभक्ताची पूजा करावी हेच तर योग्य आहे. आणि पूजा करून झाल्यावर जो पुरुष प्रथमता दिसेल त्या पुरुषाच्या कंठी ही वरमाला अर्पण करावी हेच तर योग्य आहे. पण प्रथमता भक्ती करावी, त्या शिवशंकराला प्रसन्न करून घ्यावं हेच तर योग्य आहे. हेच तर योग्य आहे. ओम नमः शिवाय. तुझे चांगले देवा, नाम तुझे चांगले ऐकता मन माझे. मिळेल आणि त्याला लुटून देव प्रजा जो कोण या भूताने ठगी भरण्यासाठी झालं माझ्या मनाचं समाधान. अहो पती परमेश्वराय नमः, पती परमेश्वराय नमः, पती परमेश्वराय नमः. हसू येऊ लागले. अहो कोणत्या गोष्टीचं? पती परमेश्वराय. हा, ज्या गोष्टीचा माझा संबंध नाहीये ते तुम्ही म्हणतात पती परमेश्वराय. जी व्यक्ती आपल्या परिचराची नाही, आपल्या ओळखीची नाही आणि पती परमेश्वराय. पण या चंद्रिकेच्या हातामधून जी वरमाला तुमच्या कंठी अर्पण झाली ना, ते सौभाग्याचे धनी आज या चंद्रिकेचे होणार आहेत. मग जर का तुम्ही मला पती म्हणून स्वीकार करत असाल, पण मी मुळीच तयार झालेलो नाही. याच्या मुळाचे कारण म्हणजे असं कोणतं कारण? न जाणो न कळे तुम्ही ही वरमाळा माझ्या गळ्यात घातलेली आहे आणि जी व्यक्ती तुमच्या परिचयाची नाही त्याच्याबद्दल तुम्ही जाणत सुद्धा नाही आहात आणि ही वरमाळा माझ्या गळ्यात घातली. पण माझं मन मला सांगते. मग सांगा काय ते? तुमच्या घराण्याचं नाव काय? तुमचं नाव तर चंद्रिका तुम्ही मला सांगितलं. नाव माझे चंद्रिका. होय. मडवळ घराण्यात आमचा जन्म झाला.
आई वडिलांची एकुलती एक कन्या, नाव माझं चंद्रिका. अगदी तुम्हाला शोभेल असं नाव आहे तुमचं. हा. आणि तुमच्या घराण्याला सुद्धा शोभेल असं नाव आहे तुमचं. आहे तसं आई बाबांनी ठेवले. आणि काय हो, ज्यावेळी माझी नेत्र तुमच्या नेत्राला भिडली ना, त्याच वेळी माझी मनदेवता मला काहीतरी सांगून गेली आहे. काय सांगून आणि गेली? काय सांगून गेली ऐकायचंय तुम्हाला? पण तू बोलणे अगोदर मला तुला काहीतरी विचारायचं आहे. हो विचारा ना. हे एक पहा. कशाला अनेक विचारा. तुम्ही आल्याला माझ्या गळ्यामध्ये पुष्पमाळा अर्पण केली आणि तुम्ही सांगितलं की पती परमेश्वराय. हा. पण हे पहा, काय जर का तुम्ही मला तुमच्या भावी जीवनाचा जोडीदार म्हणून निवडला असाल, हा. तरी सुद्धा मी तुमची माझी भार्या म्हणून निवड करू शकत का? नाही. याच्या मुळाशी कारण आहे. असं कोणतं कारण? तुमचा जन्म मडवळ घराण्यात झालेला आहे. हा. तुमचं नाव चंद्रिका जरी असलं हा. तरी माझ्या काही अटी आहेत. अशा कोणत्या अटी? हे पहा, जर का तुम्ही मला तुमचा जोडीदार म्हणून निवडला असाल हा. आणि जर का तुम्ही माझी मला भार्या म्हणून माझ्या जीवनात यायचं असेल, हा. तर चंद्रिके माझ्या काही अटी आहेत. अशा कोणत्या अटी? मग चंद्रिके ऐक, मी जे सांगेन, हा. मी जे बोलेन, हा. त्याच्यामध्ये हा हा करायचं. अहो, मध्ये मध्ये लुडबुड केलेली मला चालणार नाही. बरोबर आहे तुमचं. आणि हे जर का तुला मान्य असेल, हा. तर हा कुटीर तुझी भार्या म्हणून निवड करायला आज तयार आहे. त्या अर्थी मी माझा पतिदेव परमेश्वर म्हणून त्याच्या गळ्यामध्ये माळ अर्पण केली ना, त्या सौभाग्य धन्याचं ही तुमची भार्या ऐकणार नाही तर कोण ऐकणार? मला प्रश्न विचारलेले चालणार नाही. कोणीच विचारणार नाही. कारण आज पत्नी म्हणून मी तुमच्या संसारामध्ये वावरणार आहे आणि तुमचा शब्द मी कदापि पायाखाली तुडवला जाणार नाही. मग चंद्रिके, हा. अशी जर का तुझी इच्छा असेल, हा. तर हा कुटीर हसत मुखाने तुझा स्वीकार करतोय. आणि जर का आपला संसार सुखाचा व्हायचा असेल, हा. तर जे मी बोलेन तेच ऐकावं लागणार. बरोबर आहे स्वामी, तुमचं मी ऐकणार, नक्कीच ऐकेल. पण काय आहे माहितीये का, असं ज्या क्षणाला तुम्हाला पाहिलं ना, त्याच वेळी माझी नजर तुमच्या नेत्राला भिडली आणि त्याच वेळी माझी मनदेवता मला काहीतरी सांगून गेली. ऐकायचंय तुम्हाला? तुम्ही ऐकणार आहात? हा. मला या अशा गोष्टींची सवय नाहीये. अहो, पण सवय ऐकूया. करून घ्या. ऐकायचंय तुम्हाला? हो. राज राणी सारखी उमलता मनात माझ्या दळवळतात. राज राणी सारखी उमलता मनात माझ्या दळवळतात. आणि खरं सांगू का तुम्हाला, काय तुम्ही ते? मला खूप खूप आवडतात. अहो, खरं सांगते. खरं सांगते. हो, रंगले मी तुमच्यासाठी आमचे जीवन. रंगले मी तुमच्यासाठी आमचे जीवन. तुम्ही फक्त शब्दच टाका, तुमच्यासाठी काय पण. मग चंद्रिके, हा. हा तुमच्या शब्दांचा मारा माझ्यावरती तुम्ही करतात. हा. या अशा गोष्टीची मला अजिबात सवय नाहीये. अहो, सवय नसेल ना, दुरून नजरेला नजर देता, जवळून हसून सुद्धा जातात. दुरून नजरेला नजर देता, जवळून हसून सुद्धा जातात. पण माझ्या प्रेमाची भाषा पाहून तुम्ही का बरं मुकी राहता? अहो, काहीतरी बोला खरंच ना. तुम्ही मला अगदी मंत्रमुग्ध करून सोडलेले आहे. माझ्याकडे आता या क्षणाला काही शब्द नाही. काहीच नाही. मग तुमच्यासाठी जर शब्द नसतील तर यावेळी माझ्या मुखातून शब्द बाहेर पडतायत. ऐकायचंय तुम्हाला? होऊ दे. ऐकायचंय तुम्हाला? दूर राहुनी असा पाहू नको रे. अहो, तुमच्यासाठी वेडी सुद्धा होईल, पण तुमच्या समवेत आयुष्याच्या अंतापर्यंत राहणार आहे. नक्की. काही हरकत नाही. मी अगोदर शब्द दिलेला आहे चंद्रिके. हा. दूर राहुनी अशा पाहू नको रे. प्रीतीची शपथ तुला नको रे.
ऐकतेस ना? हो. तुझ्या ह्या प्रेमात मला तू मंत्रमुग्ध करून सोडलेस. अंगावरती अगदी कशी रोमांच उभे राहिलेत. माझे प्रेमाचे शब्द पाहून तुमच्या अंगावर शहारे येऊ लागले. पावसात भिजल्यासारखं वाटतंय. पण मुखावरती सांगा ना. रोमांच सर्वांगी गेलो मी नाहोनी. काय माझ्यासाठी रोमांच सर्वांगी गेलो मी नाहोनी. प्रीतीचा झुळझुळ माझ्यासाठी
काय ते? आपला जर का संसार सुखाने व्हायचा असेल हा तर आपण एकमेकांना दिलेले शब्द आहेत ते हा. कधीही तुटता कामा नये. बरोबर आहे तुमचं. त्याच्यासाठी चंद्रिके अजून एक गोष्ट सांगितली. अशी कोणती गोष्ट? माझ्या घरी माझे पिताजी आहेत. तुमचे बाबा सुद्धा आहेत. हो, ते, त्यांना भेटून बरेच हा. दिवस झालेत. हा. पण ही गोड बातमी त्यांना मी कधी सांगेन असं झालंय. म्हणजे? कारण याच्यापूर्वी मी जे कांड केलेले आहे हा. ते त्यांना माहिती आहे. पण हे जे आता चांगलं केलेलं आहे ना हे हा. पाहण्यासाठी मला म्हणजे गोड बातमी तुमच्या बाबांना कथन करायची आहे. होय, आपण मग विलंब जायचंय. कशाला? चला, लवकरात लवकर चला. या माझ्या झोपडीपर्यंत येणं झालं. झोपडीत विश्रांती घेते. माझ्या बाळाची भेट कित्येक दिवसापासून झाली रे. कुठे दिवे लावत दिसतोय काय माहित. कुठे देवी लावून आलास? अरे एकतर तू जातोस त्यावेळी एकतर वेश्येच्या माडीवर जातो, याच्या पूर्वी मी भरपूर असे काम एकतर केले. जुगार खेळतोस, आता पण जे काही केलं असेल त्याच्यावरती तुमचा विश्वास नसेल तर नसणार. दरोडे घालतोस. ओ झालं काय आता हो? नक्की कुणाला तरी मारून आला असणार. आवाज ऐकताय बाबा? आज तुमच्या मनाला आनंद वाटेल अशी गोष्ट तुमच्या मनाने केलेली आहे. लांब हो, वास येतोय, लांब हो. पिताजी, माझ्यावरती या वेळेला सुद्धा विश्वास नाहीये का तुमचा? अरे तुझ्यावर विश्वासच कोण ठेवणार? पण या वेळेला तुम्हाला ठेवायला लागणार आहे. थांबा, मी तुम्हाला काय ओहो. माझ्याबरोबर घेऊन आलोय. ते बापरे, तुम्हाला किती दाखवण्यासाठी विलंब. घेऊन आलोय. हे काय नवीन? हे माझ्यासाठी पण नवीनच आहे पिताजी. अरे तुला या याच्यामध्ये बघताना मला आनंद होतोय रे. पहिल्यांदा माझ्याबद्दल तुमच्या मुखातून निघालेले उद्गार खरंच माझ्या मनाला उल्हासित करून गेले. अरे मिळाली कुठे? मिळाली नाही, मी तिला मिळालोय. अरे, हा बस. उगाच काहीतरी बोलू नका. सांगा मी चांगलं काम करतोय. अगं, याने तुला फसवलं वाटतं. काय? हा काय करतोय ते सांगितलं? नाही हो, पण प्रेमाने बोलली, चार शब्दाची चांगली बोलली. अगं दरोडा घालतो हा, अगं बाई, वेश्येच्या माडीवर जातो. काय हो? हे सारं काही खरं आहे मी का? सांगितलंय प्रश्न विचारायचे नाहीयेत. तुम्ही अगं तू फसलीस, या कार्ट्याच्या नादाला लागून फसलीस तू. नाही, पण माझा आत्मविश्वास आहे. जरी त्याने नको नको ते विचार मनामध्ये आणले ना तरी आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांची सौभाग्यवती मी राहणार आहे. कारण त्यांना शब्द दिलाय. आता हे बघितलं परमेश्वरालाच पिताजी? माहित आहे तू अंतापर्यंत राहणार आहेस का नाही. परमेश्वराला आणि ते आणि मला नारद दोघांनाही महा- माहिती आहे. ते नारद महामुनीने मला कथन केले ना, ते माझ्या आयुष्यामध्ये सत्य आणि सत्यच होणार. हो. अगं बस. अजून थोडीफार विचारपूस करा. तुझं नाव काय? नाव माझं चंद्रिका. तुझं नाव चंद्रिका. हा, तुझं घर कुठे? राहतीस कुठे? आई बाबा कोण आहेत सगळं की नाही? विचारलंय हवं का? बाबा आहेत. अरे आशीर्वाद विचारपूस द्या. केली पाहिजे. कोणतरी घेऊन येशील तू. माझे बाबा आहेत. आणि माझा जो जन्म झालाय ना तो एका मडवळ घराण्यामध्ये काय झाला. जीव जगणारे वाटतं माझा. हो. अरे पोरा, इथं मडवळ घराण्यात जन्म झाला. आम्ही ब्राह्मण कुलात आणि तू मडवळ घराण्यातली मुलगी घेऊन आलास. पिताजी, तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडताय. तिला पहिल्याचा बाजूला कर. ही माझ्या नजरेसमोर पहिला बाजूला कर. पाणी, पाणी, तिला बाजूला कर, पाणी. तिला पा-
समोर बाजूला कर. पण पिताजी याच्या मुळाशी अरे, कारण आमचा ब्राह्मण घराण्यात जन्म झाला आणि तू मडवळ घराण्यातली मुलगी घेऊन आलास. अरे लाज कशी वाटली नाही तुला? पिताजी मुखातून निघालेले शब्द मुखातच ठेवा. याच्या पूर्वी सुद्धा मी तुम्हाला ताकीद दिली आहे. ब्राह्मण कुळाचा तुम्हाला इतका पुळका, मग ज्यावेळी कुष्ठरोग झाला होता त्यावेळी त्या ब्राह्मण कुळातील ज्याचा तुम्हाला जास्त पुळका आहे त्यांनी तुम्हाला ब्राह्मण कुळातून बाहेर हाकलून दिलं. त्यावेळेला कुठे गेला होता तो अरे पुळका? ते एक योग्य होतं, पण हिला घेऊन आलास. माझ्या घराण्याच्या आबरूही बेशीवर टांगलास. हा चंद्रिके, चंद्रिका कुठेही जाणार नाही. पिताजी याच्या पूर्वीही मी तुम्हाला ताकद दिली आहे. चंद्रिका कुठेही जाणार नाही. हिला बाजूला हिला बाहेर काढ. परत हिला बाहेर काढ. हे पहा पिताजी, याच्या पूर्वी पिताजी आज तुम्ही समोरून बाहेर स्वतःच्या मुलाच्या गळ्यामध्ये सारं माझ्या कारण तू माझ्या घराण्याची लाज घालवलीस. पिताजी तुम्हाला पहिल्यापासून ब्राह्मण कुळाचा पुळका येतोय, तुला माझ्या नजरेसमोर पण हा पुळका आज राहणार हे जे नाही. कृत्य केलं कारण जे सत्य आहे ते तुमच्या समोर आहे. हिला बाजूला हो. पिताजी बापाने बापासारखं राहिलं पाहिजे. याच्यासाठी मी 2 ते 3 वेळा तुम्हाला याच्या अगोदरही ताकीद दिली होती, पण तुम्ही ऐकलं नाही. अरे बापाचंच कर्तव्य करतोय मी. पण पिताजी ज्या स्त्रीनं मी जसा आहे तसा स्वीकारलेला आहे, तिला माहिती असून की मी एक दरोडेखोर आहे, मी वेश्येच्या महाली जातो, मी सट्टा जुगार खेळतो, तरी सुद्धा तिने मला बाली जीवनाचा जोडीदार म्हणून निवडलेला आहे. पण माझ्या घराण्याची मी एक ब्राह्मण कुलातला, तू माझा पुत्र आणि ती एका मडवळ घराण्याची. आणि मग तिला घेऊन पिताजी आला. याच्या पूर्वी तुझ्या मनातून सांगितले आहे. थांबा. एवढी जर का किंमत असेल आणि जर का पुत्राची दोनात करायचं असेल तर कुठेही तयार आहे. पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही तिचा स्वीकार करा आणि आपल्या तिचा कुटीमध्ये जा. स्वीकार होणार आहे. तुला जे काही करायचं असेल, तिचा स्वीकार मी करणार नाही. माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. एकदा जर का कुठे राक्षस झाला तर तुमचं काय करू त्या शकतो? बापासमोर वर तोंड करून बोलतोयस. होऊ दे मग. संपला. काय केलं तुम्ही? काय केलं? काय केलं? काय केलं? काय केलं? याच्या पूर्वी मी तुला सांगितलंय, या माझ्या बापाला मी देशोधडीला पाठवलंय, तिथं तू तर मागून आलाय. तू तर मागून आलाय. तुझं काय करू शकतो याची कल्पनाही नाहीये तुला. बोलणार कुटीराबद्दल बोलणार बोलणार. सांगितलेलं लक्षात ठेवायचं. कोणत्या कुटीराबद्दल आवाज करायचा नाही. एकही शब्द सुद्धा बोलणार नाही. याच्या पूर्वीच मी सांगितलंय, माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करायची नाही. ज्यावेळी तुझा स्वीकार केला त्याच वेळी मी तुला बजावून सांगितलंय, माझ्या पित्याला मी देशोधडीला पाठवलंय
क्रियाक्रम करण्यासाठी मला निघायला पाहिजे. याच्यासाठी मुखाने माझ्यासोबत चाल. पतित तू पावना, पतित तू ओम करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं गुरुदेव भवं भवामि सैतं नमामि भवं भवामि सैतं नमामि भवं भवामि सैतं नमामि. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे विनागपाणी डमरूधरा, हे काशी विश्वेश्वरा, जगाच्या तालका, जगाच्या पालका, हे परमेश्वरा, हा देवेंद्र तुझ्या चरणी नतमस्तक होतोय, नतमस्तक होतोय, नतमस्तक. दादा काशीच्या पुण्यमय क्षेत्री जाऊन शत यज्ञाची सांगता केली. सोम यागासारखा याग आमच्या हातून पूर्ण झाला. नव्हे तर 99 यज्ञ हे आमच्या हातून पूर्ण झाले. राहिला तो केवळ 100वा यज्ञ. 100वा यज्ञ पूर्ण होता. श्रेयानोट 100वा यज्ञ पूर्ण होतात 33 कोटी देवतांनी मिळून आमच्यावर पुष्पांचा पुष्प वर्षाव केला. एवढंच कशाला तर अमरावतीच्या पुण्यमय क्षेत्रात 33 कोटी देवतांचे अधिपती नव्हे तर रज तम आणि सत्व हे 3 देव म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश हे स्वतः अवतरले गेले आणि त्या अमरेश झाला. अमरेशाचा स्वर्गाच्या ठिकाणी आम्ही थोड्याच दिवसात वास्तव्य केलं. स्वर्गाची धुरा आम्ही सांभाळत असताना आम्हाला देवेंद्र ही संज्ञा प्राप्त झाली. कारण 33 कोटी देवतांचा अधिपती देवेंद्र या संज्ञेला आम्ही पात्र ठरलो. आणि या